होतो ते तुम्हाला मान्य आहे की नाही एवढं सांगा. जो जो देशाचा कायदा आहे तो तुम्हाला मान्य नाही असं म्हणा ना. तो जर मान्य असेल तर त्यात जे लिहिलेलं आहे ते तर घ्या ना. इथे कुठे म्हटलेलं आहे की 20पेक्षा कमी विद्यार्थी संख्या जर असेल तर त्या ठिकाणी शिक्षक देऊ नका. 5वीच्या वर्गामध्ये 20 नाही म्हटलं, 2 जरी विद्यार्थी असले तर तुम्हाला 2 शिक्षक द्यावे लागतील, कारण तो प्राथमिकचा घटक आहे. RTE मध्ये कारण 19 अंतर्गत आलेले जे शेड्यूल आहे त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की 2 जरी विद्यार्थी असतील तर 2 शिक्षक द्यावेच लागणार आहे, कारण तो प्राथमिकचा भाग आहे. 5वीचा वर्ग 6 ते 8ला किती विद्यार्थी असले आणि 3 वर्ग जर समजा तिथे चालू असतील, एक विद्यार्थी जरी असेल तरी 3 शिक्षक देणं भाग आहे. RTE मध्ये आहे. कारण शिक्षण सावरणं, शिक्षकांना अभय देणं याचा अर्थ असा होतो आहे की त्या ठिकाणी एका विद्यार्थ्यांची सोय अशा पद्धतीने केल्या जाते जी 50 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये केल्या जाते. त्यामुळे हे प्रश्न हे निश्चितपणे हाताळले जातील अशा प्रकारची ग्वाही मी तुम्हाला देतो आहे. स्वागत करा. रवींद्र पाटील राजकीय ज्यांचं झालं ते आदरणीय जमा अभ्यंकर साहेब यांचं सत्काराचं निवेदन संभाजीनगर वाशियांतर्गत केलेलं होतं. त्या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले आणि ते मनसोक्त सत्काराचा कार्यक्रम जो आहे त्याचा आनंद प्रेक्षकांनी घेतला. साहेबांचे विचार ऐकले याबद्दल समितीच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो. सर, आमदार साहेबाकडे काही मागण्या वगैरे ठेवल्या? काही शिष्टमंडळात आले तर विशेषतः जुनी पेन्शन योजना असेल किंवा सर्व शिक्षा अभियानचे कर्मचारी असेल ते काही शिष्टमंडळ घेऊन आलेले आहेत. त्यांना साहेबांना निवेदन दिलेले आहेत आणि त्या कमिटीवर राज्याच्या साहेब पण आहेत. साहेब त्याचा नक्कीच सकारात्मक विचार करतील अशी अपेक्षा. आज म्हणजे याच्यामध्ये किती संघटना सहभागी झाल्या होत्या? याच्यामध्ये 15 ते 20 संघटना याच्यामध्ये सर्व सहभागी आहेत. हा सर्व संघटना, सर्व पक्षीय, सर्व संस्था चालक आणि शिक्षण प्रेमीच्या वतीनं सत्कार आयोजित केलेला होता. अच्छा. आणि आता एक सरांनी एक भाषणामध्ये मुद्दा मांडला आहे संच मान्यतेचा प्रश्न. तर केसरकर साहेबांसोबत पण चर्चा झाली तर त्यातून फारसं काही हाती लागलं नाही, त्याबद्दल काय सांगा? संच मान्यता हा शासन स्तरावरचा प्रश्न आहे. शासनाने त्याच्यामध्ये सोल्युशन काढेल अशी अपेक्षा आहे. अच्छा. शिक्षकांना या निमित्ताने काय आवाहन करणार? शिक्षकांना याच ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये 7 आमदार आहेत, शिक्षक आमदार आहेत. यांच्या माध्यमातून आपण जे प्रश्न असतील ते प्रश्न विधानसभेत, विधान परिषदेत मांडावेत आणि ते सरकारकडून मान्य करून घ्यावेत. शिक्षकांना या ठिकाणी विनंती आहे. चालेल. मी भाऊसाहेब अप्पाराव तुपे, सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर. या ठिकाणी आज माननीय जमो अभ्यंकर साहेब जे शिक्षण विभागाचे एक खालच्या स्तरापासून ते वरच्या स्तरापर्यंत अधिकारी म्हणून ज्यांनी महाराष्ट्रात नावलौकिकास साजेस असं काम केलं, त्यांची आमदारपदी निवड झाल्यामुळं एक आम्ही अधिकाऱ्यांनी आणि शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, आजी माजी शिक्षण विभागातील अधिकारी आणि संभाजीनगर वाशीय यांनी एक समिती या ठिकाणी गठीत केली आणि संयोजन समितीच्या वतीनं माननीय साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला पाहिजे अशी एक आमची भावना झाली आणि म्हणून या सन्मानाचं आयोजन, सत्काराचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलं. साहेब आता शिक्षण विभागात तर कार्यरत होतेच, त्यांना सर्व खाच खळगे प्रशासकीय बाबी सर्व माहिती आहे. त्या ठिकाणी वसती शाळा शिक्षकांचे प्रश्न असतील, जुन्या पेन्शनचा प्रश्न असेल किंवा त्या ठिकाणी सेवानिवृत्ती वेतनधारकांचा प्रश्न असेल किंवा शिक्षकांच्या बाबतीत वेतनेतर अनुदानाचा विषय असेल, या सर्व बाबीवर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीनं साहेबांशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि निश्चितपणानं मराठवाड्याला अपेक्षा आहे आणि एक आशास्थान असतं, ते आशास्थान आम्हाला मिळालं आहे आणि मराठवाड्याच्या अपेक्षा माननीय साहेबांकडून त्या ठिकाणी पूर्ण होण्यात त्या ठिकाणी त्यांना नक्कीच यश येईल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, आजच्या सत्कार समारंभामध्ये किती संघटना सहभागी झाल्या होत्या? आजच्या सत्कार समारंभामध्ये मुख्याध्यापक संघटना, शिक्षक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, उर्दू संघटना
आणि राजपत्रित अधिकारी संघटना किंवा सर्व आजीमाजी सर्व अधिकारी या ठिकाणी सहभागी होते आणि सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला. आजच्या भाषणामध्ये सरांच्या संच मान्यताचा हा मुद्दा पण प्रकर्षाने समोर आला आहे, तर काय प्रश्न आहे तो? सर, विषय असा असतो की संच मान्यता ही विद्यार्थी पटसंख्येवर होत असते आणि काय होतं, प्रत्येक वेळी शाळांच्या विद्यार्थी संख्येच्या पटामध्ये थोडाफार बदल होतो, कारण पालक स्थलांतरित होतात किंवा कुठल्या कारणानं ते शाळा बाह्य ठरतात किंवा शाळा सोडून जातात आणि अशा वेळी जर त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी झाली तर संच मान्यता ही करावी लागते आणि संच मान्यतेवर आधारित पदं निर्धारित होतात. हे काम शासनाचं आहे, विभागाचं आहे आणि ते पदसंख्या जर कमी झाली, ती टिकली नाही शाळेत येऊन, तर मग शिक्षक अतिरिक्त ठरतात. हे संच मान्यता करण्याचा हा उद्देश असतो. सरांकडं काय मागण्या केल्या आमदार साहेबांकडे असतो? सर, मी पुन्हा एकदा उल्लेख करतो की वसती शाळांचा प्रश्न असेल, जुन्या पेन्शनधारकांचा प्रश्न असेल किंवा त्या ठिकाणी वेतनेतर अनुदानाचा प्रश्न असेल, प्रामुख्यानं उल्लेख केला पाहिजे की शिक्षण क्षेत्रातील काही म्हणजे प्राथमिक शाळा असतील किंवा शिक्षकेतर पदं भरण्याचा विषय असेल, तो विषय प्रामुख्यानं त्या ठिकाणी हाताळला जावा, चर्चेला जावा, अशी आमची अपेक्षा त्या ठिकाणी आम्ही व्यक्त केली.